शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आज बागेमध्ये आहोत. 4-5 दिवस कंटिन्यू संततधार पाऊस चालू आहे. तर नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्यांच्या बागा 100% कटिंगला वेळ आहे त्यांनी थांबलं पाहिजे. हे आपण सध्या बागेत आहोत. ही अशा पद्धतीची बाग आहे. ज्या ठिकाणी फळाला औषध बसलं नाही, 100% बाग कव्हर झालेली नाही, अशा ठिकाणी 100% डाग आहे. हे पाहू शकता. अशा ठिकाणं बऱ्यापैकी हे डाग आहेत. जिथं पाणी फवारणीचं पाणी जात नाही तिथं 100% हे डाग आहेत. तर मग आता याच्यावरती काम करायचं. तर पहिली गोष्ट, पूर्ण जिथं तुमची पहिल्यांदा सांगितलं होतं की काड्या, वांज काड्या त्या पहिल्या काढून घ्यायच्या. पाऊस थोडा थांबल्याच्यानंतर छाटणी पहिली मारून घ्यायची. त्यानंतर औषधांमध्ये काम कसं करायचं, तर बॅक्टेरियल तुमचे जे काय असतील जीवाणूजन्य औषधं, आपण तर 100% विजय ॲग्रो कंपनीचं PBT रिकमेंड करतो. बाकीच्याही कंपन्यांचे भरपूर औषधं आहेत, तुम्ही ते देखील वापरू शकता. पण आपल्याला त्यांनी बऱ्यापैकी रिझल्ट दिलेला आहे. मग याच्यामध्ये पावडरीचं काम जास्त आहे. तुमचं कॅप्टाप असू द्या, तुमचं 22 असू द्या, तुमचं एंट्राकॉल असू द्या, त्यानंतर ताकद असू द्या, तुमचं नेटिव्ह असू द्या, 100% औषधं तुम्ही जीवाणूजन्य त्यामध्ये तुम्ही घालू शकता. नेटिव्हमध्ये सटलेक्ससुद्धा चालतं, कस्टोडिया देखील चालतं. परंतु फवारण्याची चेन कशी ठेवायची, तर जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर या टायमिंगमध्ये झाला पाहिजे. आणि त्यानंतर अजून एका शेतकऱ्याचा प्रश्न होता की आमच्या बागेमध्ये आम्ही दुरळणी भरपूर जणांनी केली, मग आम्ही दुरळणी करू का. तर ज्या बागा आत्ताच्या स्टेजला आहेत तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे, तर या बागामध्ये हे पाहू शकता. तर कलर घ्यायला लागलेली बाग आता. तर ह्या साईजमध्ये आपल्याला किंवा ह्या फळाच्या कलरमध्ये आपण जर कॉपर मारलं तर प्रॉब्लेम येतात. तर मग तुम्ही डस्टिंगमध्ये काय घेणार आहेत, तर महत्त्वाचं म्हणजे सल्फर 5% येत असतं. त्याला बॅन आहे मार्केटमध्ये, परंतु 5% येतं. ते सल्फर तुम्ही 5 किलो एकरी वापरू शकता दुरळणीसाठी. डस्टिंग पंपही भेटतात मार्केटमध्ये. त्या दिवशी आपण एक व्हिडिओ केला होता, त्यांनी विचारलं होतं काय किंमत वगैरे. तर किमतीचा काही रोल नसतो. मार्केटच्या हिशोबाने 4,000 6,000 कुठेही मार्केटमध्ये भेटतो पंप. त्यानंतर दुसरी गोष्ट, हे फवारताना सल्फरच वापरायचं या बागेमध्ये. आत्ता जे कलर आहेत त्या कंडिशनला तुमची बाग जर असेल तर त्या कंडिशनला फक्त सल्फर वापरा, कॉपर वापरू नका. कॉपर वापरल्याच्यानंतर 100% कलर रिटर्न फिरतो, व्यापारी मागत नाहीत. त्यानंतर ज्यांना बागेवरती दुरळणी करायची त्या टेल्कम पावडरसुद्धा वापरतात, परंतु आपण टेल्कम पावडर रिकमेंड करत नाही. आपण डायरेक्ट सल्फर पावडर 5% 5 किलो एकरी, आणि त्यामध्ये साधारणतः एंट्राकॉल असेल तुमचं, M85 असेल किंवा झेड78 असं नाही, कमीत कमी किमतीचे दुरळणीसाठी तुम्ही वापरू शकता बागेवरती डायरेक्ट. तर प्रमाण कमी ठेवायचं. त्याला जे पंप आहे आपला चार्जिंग पंप, त्या पंपानं कमी स्पीडमध्ये वापरायचं आहे. आणि ज्याच्याकडं मोठा पंप आहे 4 स्ट्रोकचा, तर त्यांना देखील प्रेशर कमी ठेवायचं आहे पावडरीचं, आणि तुमच्या पंपाचं प्रेशर जास्त ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण बागेवरती त्याचा दुराळा बसेल. तर 100% दुराळा पावसामध्ये काम करत नाही. पाऊस थांबल्याच्यानंतर एक 4-2 तास तरी आपल्याला गॅप बसला पाहिजे. त्यात फवारणी केली तरी चालती, दुरळणी केली तरी चालती. ज्याच्या बागेमध्ये जास्त गवत आहे त्यांनी गवत काढा, नाही तर 100% डाग हा वाढतो आहे. आता ज्या बागा या टप्प्यामधून वाचणार आहेत किंवा ज्या बागांना अजून 10-15 दिवस बाकी आहेत, त्या बागेचे चांगल्यापैकी रेट बसतील. कारण डाग थांबल्याच्यानंतर, पाऊस थांबल्याच्यानंतर व्यापारी देखील बागात येतात. आत्ता व्यापारी येत नाहीत, कटिंग होत नाही, वल्ला माल मार्केटला पाठवला जात नाही, त्याचे रेट कमी राहतात. आणि आत्ता जरी आपण मार्केटला घेऊन गेलो तरी त्याचे रेट थोडे कमीच राहतात. त्यामुळं ज्या प्रमाणामध्ये तुमच्या बागा आहेत त्यानुसार डिसिजन घ्या. मोठे माल असेल, साईज असेल, त्याच्यावरती डाग आलेला असेल तर डाग काढून टाका, तो माल डायरेक्ट खाली करा. आणि ज्या बागेवरती चांगली क्वालिटीचा माल आहे तो माल राहू द्या. ज्याला वेळ आहे त्याला वेळ घ्याव द्या अजून, म्हणजे काय हरकत येणार नाही. अजून 4-5 दिवसामध्ये चांगल्यापैकी पाऊस थांबला की रेट बऱ्यापैकी उचलणार आहेत. तुमच्या भागात देखील तुम्ही दुरळणी करता का, आणि कशा पद्धतीने करता हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.